बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही देगलूर। नमस्कार, मी इसाक पटेल NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये नगर परिषदतर्फे जे भोंगळा कारभार चालवत होता त्या संदर्भामध्ये आज आपण पाहू शकता आमरण उपोषण लायन गल्ली या ठिकाणचे गौसबाई या ठिकाणी आमरण उपोषण 2 दिवसापासून करत होत्या। तिसरा दिवस होता आणि त्वरित पितरी कारवाई करून त्या ठिकाणी लवकरात लवकर काम करून देण्यात असं आश्वासन आज या ठिकाणी शिवसाहेबांनी दिलेला आहे। आज आपण पाहू शकता त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून या ठिकाणी कांतेवार साहेब आणि रोयलवार साहेब सुद्धा उपस्थित होते आणि तात्काळ आमरण उपोषण घेण्यासाठी त्यांनी पाठिंबा सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे। आणि लवकरात लवकर नगर परिषदतर्फे जे कारभार चाललेला आहे अशा पद्धतीचे CC रोड खराब झाले आहेत त्याच्यावर लवकर नियंत्रण करून त्यांना 15 दिवसाच्या आत कालावधीचा या ठिकाणी पत्र देण्यात आले आणि लवकरात लवकर काम सुरू करण्यात येईल असं या ठिकाणी आश्वासन देण्यात आलेलं आहे। आपल्याला काय वाटतं ज्या पद्धतीने आज रोयलवार साहेब आणि कांतेवार साहेब आपल्यासोबत उपस्थित राहून जे आमरण उपोषण करून दिले त्याबद्दल पूरा इनका बहुत दो लोगों कांतेवार साहब और बाला का बहुत आभार है मानते हैं, इनका धन्यवाद मानते हैं। मेरे जो साथ दिए उनकी तरफ से बहुत आभार है। 3 दिवसापासून आपण आमरण उपोषण करण्यात येत होतं परंतु कोणी दखल घेत नव्हतं। हे दोघं आल्यानंतर तात्काळ दखल घेण्यात आली। 3 दिन से मैं जब से हमारा उपोषण को बैठा था तो मेरे को कोई भी साथ नहीं दिए। कांतेवार साहब और बाला आपण या ठिकाणी पाहू शकता कांतेवार साहेब आणि रोयलवार साहेब या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर त्वरित सर्व यंत्रणा शासकीय खळबळून जागी झाली आणि या ठिकाणी येऊन त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन देऊन आज गौसबाई यांना पत्र देण्यात आलेलं आहे। लवकरात लवकर तिथे संपूर्ण कामगिरी करून देण्यात येईल असं आश्वासन सुद्धा देण्यात आलं आहे। कॅमेरामॅनसोबत मी इसाक पटेल NCN न्यूज टीव्ही बहुत प्यारी नहीं मैं 3 दिन से हमारे उपोषण को बैठे वाला था। मैं हमारे फैमिली के पूरे बच्चे हमारे कार्यकर्ता जितने भी थे वो सबको साथ दिए। बालाजी सेठ कांतेवार साहब और बालाजी सेठ रोयलवार साहब शुरू से आगे तक मेरे साथ ही दोनों का मैं आभार मानता हूँ और हमारे गड्डी के पूरे बच्चों को मैं शुक्रिया अदा करता हूँ। उन्होंने मुझे बहुत साथ दिए। अगर से ये 15 दिन के अंदर अगर से काम नहीं हुआ तो मैं आमरण से उपोषण को बैठूंगा, रास्ता रोक आंदोलन भी कर सकता हूँ। ये चाहे तो पूरा एक दिन के वजह देगलूर भी बंद करूँगा मेरा अगर से 15 दिन के अंदर काम नहीं हुआ तो। ये तो आता जे पत्र तुम्हाला देण्यात आलं ते काय म्हणून पत्र देण्यात आलं की 15 दिवसाच्या आत काम पूर्ण करून देण्यात असं आश्वासन देऊन आपलं आमरण उपोषण पाठीमागे घेण्यात आलं। आपण या ठिकाणी पाहू शकता ज्या पद्धतीने आमरण उपोषण ज्या संदर्भामध्ये ज्या विषयावर या ठिकाणी करण्यात आला होता ते लवकरात लवकर पूर्ण करून देण्यात येईल असं या ठिकाणी शिवसाहेबांनी आश्वासन देऊन त्यांना एक पत्र जाहीर करण्यात आलेलं आहे। 15 दिवसाच्या आत यांची जे मागणी आहे ते लवकरात लवकर पूर्तता करण्यात येईल। त्या ठिकाणी दुर्लक्ष करता येणार नाही आणि लवकर यांचे जे आमरण उपोषण आहे त्याची दखल घेण्यात आलेली आणि तात्काळमध्ये हे संपूर्ण कार्यरत जे चाललेलं होतं आणि ज्या पद्धतीनं लाईन गल्ली या भागाला डावण्यात येत होतं ते सुद्धा डावण्यात येणार नाही। त्याच्याकडे लक्षपूर्वक कामगिरी करून दाखवण्यात येईल असं आश्वासन या ठिकाणी देण्यात आले आणि आज आपण पाहू शकता गौसबाई यांचं आमरण उपोषण पाठीमागे घेण्यात आलेलं आहे। 15 दिवसाच्या आत जर हे कामं पूर्ण झाले नाही तर पुन्हा एकदा अशाच पद्धतीचं आमरण उपोषण करण्यात येईल असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन लोकांसोबत मी इसाक पटेल NCN न्यूज टीव्ही।